नमस्कार विद्यार्थ्यांनो, 12वी राज्यशास्त्र या आजच्या आपल्या तासामध्ये आपण प्रकरण क्रमांक 3 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या, मानवतावादी प्रश्न या पाठांतर्गत आपण काही मुद्दे अभ्यासाला सुरुवात केलेली होती. कालच्या आपल्या तासामध्ये आपण पर्यावरण आणि शाश्वतता याबद्दलचे बरेच मुद्दे आपण काल अभ्यासलेत. मानवतावादी जे प्रश्न निर्माण झालेले होते 1991 नंतर, या सगळ्या प्रश्नांमध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता किंवा महत्त्वाची समस्या होती पर्यावरणाबद्दलची, जी आपण आपल्या कालच्या तासामध्ये अभ्यासलीत. पर्यावरणासंदर्भात कुठल्या कुठल्या समस्या निर्माण झाल्या, पर्यावरणाशी निगडीत ज्या काही समस्या होत्या त्यातसुद्धा काही महत्त्वाचे मुद्दे आपण कालच्या आपल्या तासामध्ये अभ्यासले. तसंच हवामान बदल असेल, प्रदूषण असेल, जंगलतोड आहे, पाण्याची कमतरता, जैवविविधतेचा ऱ्हास, असे अनेक प्रश्न पर्यावरणासंदर्भात 1991 नंतरच्या जागतिकीकरणामुळे निर्माण झाले. यासोबतच या प्रश्नांचा, या समस्यांचा आपण अभ्यास केला. यासोबतच 1972 साली स्टॉकहोम येथे झालेली संयुक्त राष्ट्रांची पर्यावरणविषयक परिषद असेल, त्यानंतर रिओ दी जेनेरो येथील अर्थ समिट असेल, जोहान्सबर्ग येथे झालेली अशीच आणखी एक पर्यावरणविषयक परिषद आहे. तर या परिषदांबद्दलसुद्धा आपण बघितलं आणि त्यांनी त्यांचे ध्येय काय ठरवलेलं होतं, कशा संदर्भात होतं, हे सुद्धा आपण काल अभ्यासलं. यासोबतच आज आपल्याला अभ्यासायचं आहे पर्यावरणासंदर्भात भारताने काय काय दृष्टिकोन समोर ठेवला, कशा प्रकारची उद्दिष्ट समोर ठेवली आणि त्याबाबत पर्यावरणासाठी भारताने कुठल्या कुठल्या योजना आखल्या. या ठिकाणी आपण खाली चित्रांमध्ये बघू शकतो की सोलर पॅनल असेल, जे अपारंपरिक ऊर्जा स्रोत आहे, हे वापरून कुठेतरी पर्यावरणाचं संरक्षण करायचं, नवीन तंत्रज्ञानानुसार निर्माण करण्यात आलेले अशा पद्धतीचे सौर ऊर्जेवर आधारित पॅनल्स निर्माण करून त्यातून ऊर्जा निर्मिती करणे, त्यातून इलेक्ट्रिक तयार करणे आणि ती मोठ्या प्रमाणात वापरणे, यातूनसुद्धा बऱ्याच मोठ्या प्रमाणात पर्यावरणाचं संवर्धन होणार आहे. पर्यावरणाकडून निसर्गातून मोफत मिळणाऱ्या सौर ऊर्जेचा वापर करून इलेक्ट्रिक तयार करून बऱ्याच प्रमाणामध्ये आपण कुठेतरी ऊर्जा स्रोत किंवा नैसर्गिक संसाधने एक प्रकारे वाचवण्याचा प्रयत्न करतो आहे. अशा बऱ्याच क्षेत्रामध्ये भारताने पर्यावरणाचं संवर्धन करण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. या ठिकाणी आज आपण यातीलच पुढील मुद्दे अभ्यासणार आहोत. महत्त्वाचा मुद्दा जो भारतासंदर्भात सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे, गरिबी आणि विकास. गरिबी आणि विकास या मुद्द्याअंतर्गतच या दोघांचा एकमेकांवर होणारा परिणाम, दोघंही मुद्दे एकमेकांसोबत कशा पद्धतीने जुळलेले आहेत ते आपल्याला अभ्यासायचं आहे. तसंच या संदर्भात आंतरराष्ट्रीय या संदर्भातच संयुक्त राष्ट्रसंघाने कुठल्या कुठल्या परिषदा भरवल्या आणि त्याबाबत त्यांनी कुठली ध्येय आणि धोरणं प्रत्येक राष्ट्रांसाठी आखून दिलीत. गरिबी दूर करण्यासाठी त्यांचा प्रत्येक राष्ट्राचा गरिबीला दूर करून पुढे विकास करण्यासाठी कोणती उद्दिष्ट त्यांनी आखून दिली आणि ती कशा पद्धतीने पूर्ण करण्यासाठी प्रत्येक राष्ट्रांकडून प्रयत्न करण्यात आले, हे आपण आजच्या आपल्या तासामध्ये अभ्यासणार आहोत. तर आपण सुरू करूया. बघा, भारताच्या पर्यावरण आणि जंगलांविषयक धोरणांचे नियोजन, प्रोत्साहन, समन्वय आणि कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पर्यावरण, वने आणि हवामान मंत्रालयाकडे सोपवलेली आहे. भारताचं या क्षेत्रातलं, पर्यावरणाच्या क्षेत्रातलं योगदान जर बघायचं झालंच तर पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालय अशी निर्मिती भारतामध्ये केलेली आहे आणि या मंत्रालयाकडे पर्यावरणाबाबतीमध्ये, जंगलांच्या बाबतीमध्ये नियोजन असेल, वेगवेगळ्या प्रोत्साहनपर योजना असतील, त्यांचा समन्वय असेल किंवा वेगवेगळ्या पर्यावरणविषयक कार्यक्रमांची अंमलबजावणी करणे असेल, तर या सगळ्या योजनांची आखणी करणे, वेगवेगळे कार्यक्रम ठरवणे, त्यांची अंमलबजावणी करून आणणे, हे सगळं बघण्याचं जे काही काम आहे ते पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाकडे सोपवलेलं आहे. आणि या मंत्रालयाचं प्राथमिक उद्दिष्ट, सर्वात महत्त्वाचं उद्दिष्ट एकच आहे की देशातील तलाव व नद्या, तेथील जैवविविधता
वेगवेगळ्या प्रदेशातील जंगले असतील, त्या जंगलामध्ये राहणारे प्राण्यांचं जे जग आहे इत्यादी नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण करणे. खऱ्या अर्थाने भारताला जी काही संपदा लाभलेली आहे, नैसर्गिक संपदा लाभलेली आहे, तलाव असेल, वेगवेगळ्या क्षेत्रातील तलाव आहेत, प्रत्येक प्रदेशातील तिथल्या नद्या आहेत किंवा त्या नद्यांमध्ये त्या तलावांमध्ये आढळणारी जी जैवविविधता आहे, वेगवेगळे प्राणी असतील किंवा काही प्रदेशांना फार मोठी घनदाट अशी जंगलं लाभलेली आहेत, तर या जंगलामध्ये राहणारे सुद्धा वेगवेगळ्या प्रजातींचे प्राणी असतील, तर या सर्वांचे संरक्षण करणे हे खऱ्या अर्थाने या मंत्रालयाचं प्राथमिक उद्दिष्ट आहे. त्याबरोबरच या नैसर्गिक परिसरामध्ये वाढणारं प्रदूषण कमी करण्यासाठी वेगवेगळी धोरणं आखणे, वेगवेगळ्या कार्यक्रमांची अंमलबजावणी करणे हे खऱ्या अर्थाने या मंत्रालयाचं काम आहे, त्यांचं उद्दिष्ट आहे. यासोबतच हे करताना मंत्रालय शाश्वत विकास आणि मानवाचे कल्याण या 2 मूल्यांचा आधार घेते. हे सगळं करत असताना जो काही विकास केला जाईल तो शाश्वत टिकून असावा, तसंच यासोबतच मानवाचं सुद्धा कल्याण व्हायला हवं, मानवाचे कुठलंही नुकसान होऊ नये, हा सगळा विचार या मंत्रालय वेगवेगळ्या योजना आखताना करत असतं. तर हे भारत सरकारचं कार्य पर्यावरणाच्या संदर्भात आपण इथे बघितलं. आता आपण पुढचा मुद्दा अभ्यासतोय, गरिबी आणि विकास. गरिबी म्हणजेच काय, तर गरिबीचा सर्वसाधारणपणे आपण एक असा अर्थ समजून घेतो की व्यक्ती किंवा समाजाच्या काही मूलभूत गरजा पूर्ण न होऊ शकणे किंवा तशी त्यांची परिस्थिती नसणे, खऱ्या अर्थाने त्याला गरिबी म्हणता येईल. याचाच पुढे आणखी सविस्तर अर्थ आपल्याला असाच दिलेला आहे. गरिबीचा विकासाशी संबंध काय, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपण आता पुढे बघणार आहोत. की गरिबी जर असेल तर गरिबी आणि विकास यांचा काय संबंध आहे. गरिबी आणि विकास यांचा संबंध समजून घेण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या दृष्टिकोनांची मदत घेण्याची गरज आहे, या भागात वरील नमूद केलेल्या मुद्द्यांची आपल्याला चर्चा करायची आहे. तर बघा, गरिबीच्या पारंपरिक दृष्टिकोनामध्ये अन्न, वस्त्र, निवारा, पाणी, स्वच्छता इत्यादींच्या अभावावर भर दिला जातो. खऱ्या अर्थाने पूर्वीच्या काळापासूनच अन्न, वस्त्र, निवारा ह्या मूलभूत गरजा पूर्ण न होणे, तसेच पाणी असेल, मुबलक प्रमाणात पाणी आहे, स्वच्छता आहे, या गोष्टींचा अभाव असणे, त्याला आपण खऱ्या अर्थाने गरिबी म्हणतो. गरिबीचा अर्थ शोधताना आर्थिक घटकांचा देखील विचार केला जातो. म्हणूनच आर्थिक घटक हा सर्वात महत्त्वाचा आहे, कारण आर्थिक दुर्बलता जर असेल, आर्थिक सबलीकरण जर नसेल, तर खऱ्या अर्थाने तो समाज गरीब म्हटला जाईल. म्हणूनच गरिबी म्हणजे काय, तर एखाद्या व्यक्तीची, कुटुंबाची किंवा समाजाची अशी परिस्थिती जिथे लोकांना स्वतःच्या मूलभूत गरजा भागवणे शक्य नसते किंवा कठीण असते. ज्याप्रमाणे आपण आधीच बघितलं की समाजाची किंवा एखाद्या व्यक्तीची, कुटुंबाची, समाज घटकाची अशी परिस्थिती जिथे लोकांना स्वतःच्या मूलभूत गरजा भागवणे देखील शक्य नसते किंवा त्यांच्यासाठी ती गोष्ट कठीण असते. ही संकल्पना व्यक्तीच्या उत्पन्नावर लक्ष केंद्रित करते. आता उत्पन्न म्हटलं म्हणजे या ठिकाणी आर्थिक घटक आलाच, तर तेच आपण इथे बघतो आहे की व्यक्तीला उत्पन्नावर लक्ष केंद्रित करणे, या ठिकाणी व्यक्तीच्या उत्पन्नावर लक्ष केंद्रित केलेलं असतं आणि उत्पन्नाच्या आधारावर त्या व्यक्तीला तुलनेने सोयीस्कर आयुष्य जगता येते. हे जीवनाचे भौतिक घटक आहेत. राज्याने लोकांना जगण्यासाठी लागणाऱ्या मूलभूत गरजांचा पुरवठा व्हावा याची जबाबदारी घेणे अपेक्षित असते. ही सर्वसाधारण गोष्ट आपल्या लक्षात आली असेल की एखादं राज्य आहे तर त्या राज्याची ही जबाबदारीच आहे की त्या राज्यातील सर्व नागरिकांना पुरेसा रोजगार उपलब्ध व्हायला हवा. त्या रोजगारातनं कमीत कमी त्यांचं मूलभूत गरजा पूर्ण होतील एवढं मुबलक उत्पन्न त्यांना त्या रोजगारातनं मिळायला हवं. हे सगळं पाहण्याची जबाबदारी तिथल्या राज्याची असते किंवा राज्य सरकारची असते. गरिबीचा एक पर्यायी दृष्टिकोन देखील आहे. गरिबीच्या संदर्भातील दृष्टिकोन आपण या ठिकाणी बघतो आहोत. बघा, हा दृष्टिकोन जीवनाच्या भौतिक आणि अधिभौतिक घटकांवर भर देतो. यामध्ये शाश्वत समाजातून मानवाच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय कल्याणावर लक्ष केंद्रित केले जाते. याच्यात मूल्ये, सामाजिक बंध, सामूहिक संसाधनांच्या उपलब्धतेला विशेष महत्त्व दिलेले आहे.
असा दृष्टिकोन निर्णय प्रक्रियेच्या सहभागी स्वरूपाला महत्त्व देतो. यामुळे समाजाच्या उपेक्षित घटकाला सार्वजनिक धोरणांमध्ये सहभाग घेता येतो. तसेच राजकीय व आर्थिक विकेंद्रीकरणाला प्रोत्साहनही मिळते. आपण बघतो की शाश्वत समाजासाठी कुठल्या प्रकारची मूल्य महत्त्वाची आहेत आणि यासाठी हा समाज किती महत्त्वाचा आहे. सामान्यतः विकासाचा दृष्टिकोन सामाजिक व राजकीय मूल्यातून आपल्याला बघायला मिळतो की कशा पद्धतीने समाजाचा विकास झालेला आहे आणि कुठली राजकीय मूल्य आहेत हे त्यातून आपल्याला बघायला मिळते. विकासाचा हेतू लोकांचे कल्याण साधण्याचा असतो. उदाहरणतः विकासाचा संबंध आर्थिक वाढीशी जोडला जातो. आर्थिक विकासाचा एक पैलू आर्थिक वाढ घडवून आणण्याच्या राज्याच्या प्रमुख भूमिकेवर लक्ष केंद्रित करतो. सर्वसाधारण ही संकल्पना आपल्या लक्षात आली असेल की जर एखाद्या राष्ट्राचा विकास आपल्याला लक्षात घ्यायचा असेल तर त्यासाठी त्या राष्ट्रातील किती लोकांना रोजगार उपलब्ध आहे आणि त्या रोजगाराअंतर्गत किती लोकांना पुरेसं उत्पन्न मिळतं आहे ज्यातून त्यांच्या मूलभूत गरजा भागवल्या जात आहेत, या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि या आर्थिक वाढीवरूनच खऱ्या अर्थाने त्या राष्ट्राचा किती विकास झालेला आहे हे आपल्या लक्षात येईल. म्हणजे गरिबी आणि विकास यांचा फार जवळचा संबंध या ठिकाणी आपल्याला दिसून येतो आहे. तसेच पर्यायी पैलू खुल्या अर्थव्यवस्थेच्या विकासाला प्रोत्साहन देण्याच्या भूमिकेला महत्त्व देतो. पहिला दृष्टिकोन हा समाजवादी आहे तर दुसऱ्या दृष्टिकोनाला भांडवलशाही म्हणता येईल. असे दोन महत्त्वाचे दृष्टिकोन आहेत आणि हे दोनही विकासाचे पारंपरिक दृष्टिकोन आहेत. पूर्वीपासून चालत आलेले हे दृष्टिकोन आहेत. विकासाकडे बघताना या दोघंही दृष्टिकोनांना महत्त्व दिलं जातं. एक तर समाजवादी आणि दुसरा म्हणजेच भांडवलशाही दृष्टिकोन. विकासाचा पर्यायी अपारंपरिक दृष्टिकोन हा गरिबीच्या भौतिक आणि अधिभौतिक घटकांवर भर देतो आणि तिसरा ज्याला अपारंपरिक दृष्टिकोन म्हणता येईल त्याला तो खऱ्या अर्थाने भौतिक आणि अधिभौतिक घटकांवर भर देणारा आहे. हा दृष्टिकोन समाजाच्या तळागाळातील लोकांच्या राजकीय सहभागाला महत्त्व देतो. तळागाळातील जो काही समाज आहे जो फार वंचित राहिलेला आहे, जो आजपर्यंत कुठेही कोणत्याही राष्ट्राच्या प्रक्रियेमध्ये बाहेर पडलेला नाही, कशातही सहभागी नव्हता, त्या समाजाला राजकीय ज्या काही घडामोडी होतील त्या घडामोडींमध्ये सहभागी करून घेणे यासाठी हा दृष्टिकोन महत्त्व देतो, जेणेकरून निर्णय प्रक्रियेमध्ये समाजाच्या सर्व घटकांना योग्य प्रतिनिधित्व मिळेल. यामध्ये मानवी उपक्रम व निसर्ग यांच्यात योग्य तो समतोल साधण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे शाश्वत विकासाच्या संकल्पनेला प्रोत्साहन मिळते. खऱ्या अर्थाने काही ठराविक समाज आहे तो राजकीय जी काही कार्य घडून येतात त्यामध्ये सहभाग दाखवतो आणि काही समाज हा वंचित राहतो. परंतु या सर्वच अगदी तळागाळातील सर्व समाजाला एकत्र करून राजकीय सहभागामध्ये महत्त्व देणे जेणेकरून समाजातले सर्व घटक जी काही राजकीय घडामोडी होतील त्यामध्ये सहभागी असतील आणि त्याद्वारे पुढे जे काही निर्णय घेतले जातील समाजासाठीचे यामध्ये तो समाजसुद्धा सहभागी असेल. तर या सगळ्या गोष्टींना महत्त्व दिलं जातं. यामुळे खऱ्या अर्थाने निसर्ग आणि मानवी उपक्रम यांचा समतोल साधला जातो आणि याच गोष्टीमुळे शाश्वत विकास ही संकल्पना खऱ्या अर्थाने वाढीस लागते. 1990पर्यंत विकासाचे दृष्टिकोन मुख्यतः पारंपरिक स्वरूपाचे होते. त्यांचे प्रमुख उद्दिष्ट गरिबीची भौतिक समस्या सोडवण्याचे होते. पारंपरिक दृष्टिकोनामध्ये खऱ्या अर्थाने गरिबीला दूर करण्यासाठी प्रयत्न केले जात होते. म्हणूनच राज्याचे प्रमुख कार्य औद्योगिकीकरण साधून किंवा शेतीवर भर देऊन आर्थिक सुबत्ता वाढवणे असे होते. औद्योगिकीकरण वाढलं तरच बऱ्यापैकी लोकांना रोजगार उपलब्ध होईल आणि त्यातून बरीचशी गरिबी कमी होण्यास मदत होईल, हे राज्याचं खऱ्या अर्थाने प्रमुख कार्य होतं. तसेच शेतीवर भर द्यायचा, मोठ्या प्रमाणामध्ये मालाची निर्मिती करायची आणि त्यातून औद्योगिकीकरणासाठी एक कच्चा माल तयार होईल या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थाने राज्याने हे त्यांची प्रमुख कार्य ठरवलेली होती. यातून रोजगार निर्मिती व दरडोई उत्पन्नात वाढ होईल हे अपेक्षित होते. खऱ्या अर्थाने मोठमोठ्या उद्योगातून म्हणा, शेतीतून रोजगार निर्मिती होईल आणि जास्तीत जास्त लोकांना रोजगार उपलब्ध होऊन प्रत्येक व्यक्तीचं जे काही उत्पन्न असतं त्याला आपण दरडोई उत्पन्न असं म्हणतो,
या दरडोई उत्पन्नामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या उत्पन्नामध्ये वाढ होईल असं अपेक्षित होतं. 1990च्या पुढील काळामध्ये विकासाच्या पर्यायी दृष्टिकोनाला स्वीकारण्यात आले आणि त्यानुसार सध्याच्या काळात विकासाची संकल्पना समता, सहभाग, सबलीकरण तसेच शाश्वतता या तत्त्वांना महत्त्व देते. परंतु नंतर विकासाचा पर्यायी दृष्टिकोन स्वीकारण्यात आला आणि त्यानुसार समता, सहभाग आणि सबलीकरण आणि शाश्वतता या तत्त्वांना महत्त्व देण्यात आलं. पुढे अशा पद्धतीने हळूहळू राज्याचे उद्दिष्टसुद्धा बदलत गेले. या ठिकाणी विकासाबाबत किंवा गरिबीबाबत संयुक्त राष्ट्रसंघ यांची भूमिका काय ती आपल्याला या ठिकाणी बघायची आहे. बघा, वरती हिरव्या रंगाच्या बॉक्समध्ये आपल्याला माहिती दिलेली आहे. सहस्त्रक म्हणजेच मिलेनियम विकास ध्येय ही संकल्पना म्हणजेच काय हे सुद्धा जाणून घेणं गरजेचं आहे, कारण परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला प्रकरणांचा अभ्यास करायचा आहे. सप्टेंबर 2000मध्ये संयुक्त राष्ट्राच्या सदस्य राष्ट्रांनी एकत्र येऊन संयुक्त राष्ट्र सहस्त्रक जाहीरनामा मंजूर केला. संयुक्त राष्ट्रांनी कशा पद्धतीने प्रत्येक राष्ट्राच्या सर्व समस्यांसाठी उपाययोजना असेल किंवा त्याबाबत वेगवेगळ्या योजना आखणे असेल यासाठी पुढाकार घेतलेला आहे. इथे सुद्धा संयुक्त राष्ट्रसंघाने पुढाकार घेतला आणि जी काही सदस्य राष्ट्र होती संयुक्त राष्ट्रसंघाची त्या सर्व सदस्य राष्ट्रांनी एकत्र येऊन 2000 साली संयुक्त राष्ट्र सहस्त्रक जाहीरनामा मंजूर केला. आणि हा जाहीरनामा म्हणजेच काय तर बघा, या जाहीरनाम्याने सदस्य राष्ट्रांना 2015पर्यंत विकासाच्या आंतरराष्ट्रीय ध्येय साधण्यास बांधील केले. काही विकासाची ध्येय कशा पद्धतीने राष्ट्रांचा विकास व्हावा यासाठी काही महत्त्वाची ध्येय ठरवण्यात आली आणि सर्व सदस्य राष्ट्रांना 2015पर्यंतची मर्यादा देण्यात आली. 2000 साली जाहीरनामा झाला आणि तिथपासून तर 2015पर्यंत या राष्ट्रांना हा 15 वर्षांचा कालावधी देण्यात आला आणि या कालावधीमध्ये विकासाची आंतरराष्ट्रीय ध्येय साधली गेली पाहिजे अशा पद्धतीने त्यांना सूचना देण्यात आल्या. या ध्येयांना सहस्त्रक विकास ध्येय असे म्हटले जाते. जी काही सहस्त्रक विकास ध्येय त्यांना साधायची आहे ती कशा पद्धतीची होती त्याबाबत थोडक्यात आपल्याला पुढे वाचता येईल. बघा, या यादीतील 3 महत्त्वाची ध्येय जी आपल्या आता सध्या जो आपण मुद्दा अभ्यासतो आहे त्याच्याशी संलग्नित आहे, म्हणून या ठिकाणी आपल्याला ही कन्सेप्ट समजून घ्यायची आहे, संकल्पना समजून घ्यायची आहे. तर ही जी सहस्त्रक यादी होती या यादीमधील 3 महत्त्वाची ध्येय म्हणजेच भीषण गरिबीचे आणि उपासमारीचे निर्मूलन हे जे महत्त्वाचं ध्येय होतं त्या महत्त्वाचं ध्येयामधील एक ध्येय म्हणजेच जी फार भीषण अशी गरिबी आहे, लोक जगू शकणार नाही अशी त्यांच्या सभोवतालची परिस्थिती आहे, त्यालाच आपण उपासमारीसुद्धा म्हणतो की त्या लोकांची खाण्यापिण्याची सुद्धा कुठलीही व्यवस्था नाही, त्यामुळे ते उपासमारीने मरत आहेत. तर इतकी भीषण अशी परिस्थिती आहे, तिचं निर्मूलन करण्यात आलं पाहिजे. तसंच शाश्वत विकास आहे, शाश्वत विकास घडवून आणणं गरजेचं आहे. फक्त विकास महत्त्वाचा नाही तर तो विकास टिकवून ठेवणे ज्याला आपण शाश्वत विकास म्हणतो तसा विकास घडवून आणणे गरजेचं आहे. आणि विकासासाठी आंतरराष्ट्रीय ऐक्य साधणे हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. तर या तिघही महत्त्वाच्या ध्येयांना या जाहीरनाम्यामध्ये महत्त्व देण्यात आलेलं होतं. या ध्येयांच्या आधारावर 2016 साली शाश्वत ध्येय किंवा जागतिक ध्येये अंमलात आली आणि दारिद्र्य निर्मूलन हे जागतिक ध्येयांमधील प्राथमिक उद्दिष्ट आहे. आणि 2016मध्ये दारिद्र्य निर्मूलन किंवा जी काही शाश्वत ध्येय ठरवली गेली या शाश्वत ध्येयांमध्येच दारिद्र्य निर्मूलन हे सर्वात महत्त्वाचं असं ध्येय मानलं गेलं, म्हणजे प्राथमिक उद्दिष्टांमध्ये समाविष्ट केलेलं होतं. तर अशा पद्धतीने संयुक्त राष्ट्रसुद्धा प्रत्येक ठिकाणी त्यांची भूमिका बजावत असतं. या ठिकाणी आपण जो मुद्दा अभ्यासतो आहे त्यामध्ये हा मुद्दा अभ्यासत असताना संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक व सामाजिक परिषदेने इकॉनॉमिक सोशल कौन्सिल गरिबीची व्याख्या पुढे आपल्याला दिलेली आहे. संयुक्त राष्ट्राने आर्थिक व सामाजिक परिषद जी आहे तिलाच इंग्लिशमध्ये इकॉनॉमिक किंवा सोशल कौन्सिल असं म्हटलं जातं.
तर या परिषदेने सुद्धा गरिबीची एक व्याख्या केलेली आहे, ती या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे. बघा, गरिबी म्हणजे योग्य संधी आणि पर्यायांचा अभाव. योग्य संधी मिळत नाही, तसेच कुठलेही पर्याय समोर नाही आहेत, त्यांचा अभाव आहे. आणि मानवी प्रतिष्ठेचे उल्लंघन, त्या समाजाला कुठलीही समाजामध्ये प्रतिष्ठा मिळत नाही. खऱ्या अर्थाने ही जी आहे ही गरिबीची व्याख्या या परिषदेने तयार केलेली आहे. याचाच अर्थ समाजामध्ये प्रभावीपणे भाग घेण्याच्या क्षमतेचा अभाव. समाजामध्ये घडणाऱ्या कुठल्याही घडामोडींमध्ये प्रभावीपणे या समाजाला भाग घेता येत नाही. कुटुंबाच्या अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा पुरवण्या इतक्या संपत्तीचा अभाव. या गरिबीमध्ये जगणारे जे काही लोकसंख्या आहे, या समाजाकडे स्वतःच्या अन्न, वस्त्र या मूलभूत गरजासुद्धा पूर्ण करण्या इतकी मुबलक पैसे त्यांच्याकडे नाही. त्यांच्याकडे अभाव आहे. तसेच शाळा किंवा दवाखाने नसणे, शाळा किंवा दवाखान्यांची उपलब्धता या लोकांसाठी नसणे, अन्न उत्पादनासाठी पुरेशी जमीनसुद्धा त्या लोकांकडे नसणे. याचबरोबर गरिबी म्हणजे व्यक्तीची, कुटुंबाची तसेच समाजाची असुरक्षितता आणि दुर्बलता होय. एखादा व्यक्ती आहे ज्याला आपण गरीब समजतो आहे, किंवा असं कुटुंब आहे किंवा समाज आहे की जो स्वतःला या सगळ्या गोष्टींच्या अभावी अतिशय असुरक्षित समजतो, ज्याकडे कुठलीही सुरक्षितता नाही, हा असा समाजातील दुर्बल घटक होय. याचा अर्थ दुर्बल घटक हिंसेला बळी पडण्याची शक्यता असते. असा दुर्बल घटक ज्याच्यावरती कुणीही कुठल्याही प्रकारची हिंसा करू शकते, तसेच त्यांना दुर्लक्षित परिस्थितीमध्ये जगावे लागते. यांच्याकडे कुठलंही समाजाचं किंवा राज्याचं लक्ष आपल्याला दिसत नाही. त्यांना स्वच्छ पर्यावरण, पाण्याच्या आणि आरोग्याचा अभाव सहन करावा लागतो. कुठल्याही पद्धतीचं स्वच्छ पर्यावरण त्यांना मिळत नाही, कारण त्यांच्या मूलभूत गरजाच पूर्ण झालेल्या नाही. त्यामुळे ते इतर गोष्टींकडे लक्ष केंद्रित करू शकत नाही. त्यांच्याकडे पाण्याचा अभाव, आरोग्याचा अभाव आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक व सामाजिक परिषदेने असा युक्तिवाद केलेला आहे की गरिबी निर्मूलनासाठी शासन तसेच समाजातील इतर घटकांचा संपूर्ण सहभाग असणे गरजेचे आहे. या गरीब समाजाला या गरिबीतनं जर वरती काढायचं असेल, यांचा थोडाफार विकास जर करायचा असेल, तर खऱ्या अर्थाने समाजातील प्रत्येक घटकाने एकत्र येणं गरजेचं आहे. हे कार्य प्रत्येक राष्ट्राच्या तसेच स्थानिक भागाच्या परिस्थितीचा आढावा घेऊन तेथील गरिबांच्या गरजा लक्षात घेऊन करणे आवश्यक आहे. प्रत्येक राष्ट्रातील, प्रत्येक राज्यातील गरीब जे आहे ते स्थानिक भागामध्ये राहणारे, वेगवेगळ्या प्रदेशात राहणारे जे गरीब आहे, त्यांच्या समस्या कदाचित वेगवेगळ्या असू शकतील. तर या समस्या लक्षात घेऊन, त्यांच्या गरजा लक्षात घेऊन त्यांच्यासाठी कार्य करणे गरजेचं आहे. लोकशाहीकरण आणि मानवी हक्कांचे संरक्षण हे सुशासनाचे मूलभूत घटक गरिबी दूर करण्यासाठी आवश्यक आहे. ही जर गरिबी दूर करायची असेल तर खऱ्या अर्थाने एका चांगल्या शासनाचे मूलभूत घटक जे आहेत त्यांना लक्षात घेणे या ठिकाणी गरजेचं आहे. एकतर लोकशाहीकरण आणि मानवी हक्कांचे संरक्षण. चांगलं जीवनमान जगणे हा प्रत्येक व्यक्तीचा हक्क आहे. तर हे सगळं मिळण्यासाठी त्या समाजाला इतर घटकांनी समोर येऊन, एकत्रित येऊन या सगळ्या गरिबीतनं बाहेर काढणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने आजच्या आपल्या तासामध्ये आपण गरिबी किंवा पर्यावरणाबाबतीत भारताने केलेलं कार्य, गरिबी आणि विकास ही संकल्पना आपण अभ्यासलीच, त्याचे काही महत्त्वाचे घटक आपण अभ्यासले. पुढील आपल्या तासामध्ये आपण भारतातील गरिबी आणि विकास किंवा या भारताच्या विकास प्रक्रियेचे काही महत्त्वाचे पैलू आपण आपल्या पुढच्या तासामध्ये बघणार आहोत. आजच्या आपल्या तासामध्ये आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.